प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार परमात्मा श्री पांडुरंगाचे कट्टर अनुयायी भक्त वैष्णव शिरोमणी जगद्गुरु श्री तुकोबारायांचा भगवान श्री पंढरीश पांडुरंगाबद्दलची श्री विठ्ठलाबद्दलची आपल्या जीवनातली भक्तीतली सर्वश्रेष्ठ असलेली निष्ठा व्यक्त करणार आहे। विठ्ठला 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 या अभंगावरती निरूपण करण्यापूर्वी थोडक्यामध्ये अल्पसा हा परिहार देणं अगत्याचं आहे। भगवंताच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं संतश्रेष्ठ मुक्ताई वारकरी शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्तानं विश्वमाऊली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज कुठे आहे म्हणून त्या काळच्या संत मंडळींनी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीची खून म्हणून एक शुष्क वाळलेलं लाकूड ज्या ठिकाणी रोवलं होतं, पण ज्ञानदेवांची संजीवन समाधी असल्या कारणानं काहीच दिवसांमध्ये त्या शुष्क लाकडाला देखील पालवी फुटली आणि त्याचा जो वृक्ष तयार झाला त्याच्यामध्ये जान नव्हती, जीव नव्हता, म्हणून त्याला अजान म्हणायचे। पण त्याचा सुद्धा माऊलींच्या श्वासातून जन्म झाला म्हणून असा जो वृक्ष आहे त्या वृक्षाचं नाव आहे जगात अकल्पनीय असलेलं अलौकिक वृक्ष असलेला अजान वृक्ष। त्या अजान वृक्षाच्या स्मृतिप्रित्यर्थ थोडक्यात ती भावना समाजासमोर व्यक्त करण्यासाठी, तो आनंद व्यक्त करण्यासाठी हा मुक्ताई वारकरी शिक्षण संस्थेचा वर्धापन सोहळा परमश्रद्धेय आदरणीय महाराष्ट्रातील आघाडीच्या भारत देशातील आणि काही दिवसांमध्ये अमेरिकेमध्ये वारकरी संप्रदायाचा झेंडा ज्या फडकवणार आहेत त्या महाराष्ट्रातल्या वीर कीर्तन मकार हरिभक्तीपरायण अश्विनीताई महाराज म्हात्रे यांच्या संयोजन नियोजनाने या ठिकाणी हा नामयज्ञ सोहळा आजपासून सुरू होत आहे। या निमित्तानं ही वारकरी शिक्षण संस्था ज्यांच्या दानातून उभी राहिली ते परमश्रद्धेय वैकुंठवासी रामदास भाऊ, त्यांचा संपूर्ण परिवार, वैकुंठवासी परमश्रद्धेय शिक्षण ज्ञानगंगेचे ज्ञान सरस्वतीचे पाईक आदरणीय माधवजी लांडगे सर, ह्या सगळ्या मंडळींचं स्मरण या उत्सवासाठी ज्यांनी तन मन दिलेलं आहे, सेवा दिलेली आहे, अर्थदान दिलेलं आहे, अशी सर्व मंडळी खूप तोलाची मोलाची आहे। 7 दिवसपर्यंत महाराष्ट्रातील अत्यंत उच्चतम पातळीवरचे कलाकार या ठिकाणी हजेरी लावणार आहेत। आजच्या प्रथम दिवसासाठी श्री गणेशा करण्यासाठी स्वरगंधर्व गायनाचार्य हरिभक्तीपरायण संतोषजी महाराज पारे, मृदंग सम्राट हरिभक्तीपरायण सागर महाराज, गायनाचार्य हरिभक्तीपरायण माऊली हांडे, सर्व मंडळी, माझे सहकारी हार्मोनियम वादक माऊली भागवत, श्री मुक्ताई वारकरी शिक्षण संस्थेतील ह्या सर्व कन्या, या सगळ्या मुक्ताईच्या लेकी, मुक्ताईच्या बहिणी, आज या कीर्तनाच्या निमित्तानं वारकरी संप्रदायाचा विचार आपल्या परंपरेमध्ये विठ्ठल भक्ती आणि कृष्ण भक्तीचा एक आगळा वेगळ्या पद्धतीनं, सूत्रबद्ध पद्धतीनं, शास्त्रशुद्ध पद्धतीनं प्रचार प्रसार करणारे मानोबा पंथाचे परंतु वारकऱ्यांचे जिवलग हरिभक्तीपरायण समाधान महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। श्री महंत, बरीच मान्यवर मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत, येत आहेत, येणार आहेत। मुंबई आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये खूप कमी वयामध्ये ज्यांनी आपल्या वैद्यकीय सेवेनं ठसा उमटवला असे श्री डॉक्टर सुबोधजी लांडगे सर या ठिकाणी उपस्थित आहे। माझी विनंती, आपण पुढे या पुढे, आणि सगळ्या पुरुषांना विनंती, सगळेच उठा, एकदा माझ्यासाठी उठा। गोरडे दादा उठा, पुढे या, या वायरींपर्यंत येऊन बसा सगळे।
मागे कोणीच बसू नका, पुढे हात जोडून विनंती करतो. बघा वाजले किती, मला कीर्तनाचा वेळ किती आहे. महिलांनी पण पुढे सारखा थोडस असा. आता कसं छान वाटायला लागलं. या पटकन पटकन. या निमित्तानं माझे जिवलग सहकारी ताईंवरती नितांत प्रेम करणारे नानासाहेबजी दळवी, चोपदार, विनेकरी, उपस्थित सर्व महिला पुरुष आणि महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेला वारकरी कीर्तनाचा चॅनल मराठी तडका आणि वारकरी कीर्तनकार या चॅनलचे प्रोपायटर संयोजक या ठिकाणी आहेत. ऐका, इकडे लक्ष द्या. आता माझ्याकडे बघा. बरीच मंडळी आहे. ताईसाहेब असं वाटायला लागलं की आज काय घरात कीर्तन करतो का काय मी, कारण आज बऱ्याच दिवसांनी माझी बहीण कीर्तनाला आली आहे. माझे मेहुणे आमचे स्वर्गीय माधवजी लांडगे सर, आमची बहीण त्यांना दिलेली. पण त्यांच्या वाटचालीवरती मुलांनी सुद्धा देश पातळीवरती नाव काढले. सरकारी अधिकारी झालेत, क्लास 1 दर्जाचे. दोन्ही मुलं उच्च शिक्षित आहेत. कोविडच्या कालखंडामध्ये अनेक मंडळी, त्याच्यामध्ये सगळ्यात माझ्या मनाला चटका लावणारी ती एक गोष्ट आहे. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांनी निष्ठा सांगितलेली आहे. एक म्हटल्यानंतर दुजा नाही, एक म्हटल्यानंतर दुसरा नाही, एक म्हटल्यानंतर अन्य नाही. अनन्य भाव, एक विधता, एक निष्ठा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांनी या अभंगाद्वारे व्यक्त केलेली आहे. जगद्गुरूंची निष्ठा इतर संत प्रमाणाने सिद्ध करण्यापेक्षा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांनीच आपली निष्ठा वारंवार आपल्या आत्मचरित्रामध्ये सांगितलेली आहे. कुठे आहे तुकोबारायांचं आत्मचरित्र? संताजी जगडांनी लिहिलेलं आहे, बहिणाबांनी लिहिलेलं आहे, गंगाराम मवाळांनी सांगितलेलं आहे, सोनबा ठाकूरांनी सांगितलं आहे. पण या सगळ्यांनी सांगण्याच्या अगोदर जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांनी स्वतःची गाथा आत्मचरित्राच्या रूपाने महाराष्ट्राच्या समोर मांडलेली आहे. त्याच गाथेमध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्या जीवनातली परमात्मा श्री पांडुरंगाबद्दलची निष्ठा वारंवार व्यक्त करताना आपल्याला सापडतात. महाराज म्हणतात, माझ्या पायाला जर इच्छा झाली तर माझा पाय दुसऱ्या दिशेला जातच नाही, एकाच दिशेला जातो जी माझ्या उपास्याची वाट आहे. आणि ती दिशा कुठली असेल? पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कण करी तीर्थव्रत आणि कान करी तीर्थव्रत वारी पंढरीची आहे. या पंढरीच्या दिशेनेच पाऊल पडतो. पंढरी पाऊल पडीसा, इतकी ताकद आहे त्या वाटचालीमध्ये. एक पाऊल जरी पंढरीच्या दिशेनं पडला, नाम घेता वाट चाली, यज्ञ पावला पाऊली. एका एका पाऊलाला माझ्या पांडुरंगाच्या दिशेनं व पाऊल टाकला तर एक एक पाऊल यज्ञ घडवितो. एवढी ताकद, काय एवढी शिरोधार्य भाषा आहे तुकोबांची. देवाबद्दलची निष्ठा प्रकट करायची आहे, पांडुरंगाबद्दलचं श्रेष्ठत्व गायचं आहे. पराकोटीची निष्ठा आहे. महाराज म्हटले, माझ्या तोंडातून शब्द काढायचा आहे. मला जर बोलायचं झालं
तर मी दुसरं तिसरं काहीच बोलत नाही. आणि खरं सांगू का, मी बोलत नाही, माझा देव मला बोलवितो. तुका म्हणे बोल माझा बोलवितो विठ्ठल. तोच बोलवतो, तोच करवितो. म्हणून ही जी बोलणारी आहे ती वाणी देवाला दान करून टाकली. तुका म्हणे वाचा वाईली अनंता. वाचा देवाला समर्पित करून टाकली. समर्पिली वाणी पांडुरंग घेतो. धनी धनी तो झाला, मी त्याला समर्पित करून टाकली. धनी म्हणजे मालक, धनी म्हणजे मालक. स्वर्गीय रामदास भाऊंनी ही जागा दान देऊन टाकली. मुक्ताई वारकरी शिक्षण संस्थेला अश्विनी ताईंना दान देऊन टाकली. आता या संस्थेत, या मातीत काय करायचं हा अधिकार कोणाचा? ज्यानं दिली त्याचा का ज्याला दिली त्याचा? संदीप भाऊ, ज्याला दिली त्याचा. अरे ही माती पवित्र झाली, ही माती पुण्यवान झाली. आळंदी नंतर अजान वृक्ष पहिल्यांदा या मातीत. साधी गोष्ट आहे का? अजान वृक्षाचा जन्म झाला इथे, त्याला त्या पराकोटीची निष्ठा आणि सेवा असावी लागते. का बोलतो मी आपल्याला? दिली दान. तुकोबरायांनी वाणी दान करून टाकली देवाला, वाणी दान करून टाकली. बोलाव विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलाव विठ्ठल करावा विठ्ठल जीवा. बोलाव विठ्ठल पहावा एकच भाव, एकच निष्ठा. तुकोबाराय म्हटले, मी जर दुसऱ्या देवाची स्तुती केली तर मला पाप लागेल बर का. काय निष्ठा आहे? पाप. दुसऱ्या देवाचं जर नाव घेतलं तर मला पाप लागेल, दुसऱ्या देवाची प्रशंसा केली तर मला पाप लागेल. काय सांगितले तुकोबांनी? अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्म हत्या. अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्म हत्या. टाळ वाजवा. स्तुती आम्हा ब्रह्म हत्या एका वाचून त्या पांडुरंगा दुसऱ्या देवाचं नाव घेतलं. मी निष्ठा सांगतोय बर का. ही सगळी जी प्रमाण चालली आहे टप्प्याटप्प्याने जे तुम्हाला सांगतोय, पहिल्यांदा मला या अभंगाचा मूळ भाव तुमच्या मनावरती बिंबवायचा. निष्ठा सोडून विषयच नाही. वाणीने जर कदाचित दुसऱ्या देवाचं नाव घेतलं तर ती वाणी कलम करीन. तुकोबाराय म्हणतात, शतखंड माझी होईल रसना जरी या वचना पालटेन. काय निष्ठा आहे, काय निष्ठा आहे.
निष्ठा असावी लागते महाराज, निष्ठेशिवाय काहीच घडत नाही. 550 वर्षाचा कलंक पुसला गेला आणि अयोध्येमध्ये राम मंदिर झालं, निष्ठेमुळेच झाले, निष्ठेशिवाय नाही झालं महाराज. 1526 साली आला होता तो मेवाड प्रांतातून. पहिलं अभियान शुरू झालं तिथून. उस वक्त के राणा संग्राम सिंह ने उसे परास्त कर दिया. पीछे जा रहा था, बीच में से एक बड़ा सुंदर गांव दिखा. सैकड़ों कलश दिख रहे थे, मंदिर दिख रहे थे, नदी बह रही थी. बड़ा सुंदर अनोखा गांव था. पता चला कि अयोध्या है. क्या है विशेष इस अयोध्या का? ये हिंदुओं का बीज है, यहां राम पैदा हुए हैं. दुश्मन था हिंदू संस्कृति का, हिंदुस्तान का, भारत का दुश्मन था. आखिर था ही तो उसके सेनापति पर उसने जवाबदारी दे दी, काम सौंप दिया, ये मंदिर को तोड़ दो, अयोध्या को ध्वस्त कर दो, कुछ नहीं रहना चाहिए यहां. तो उस सेनापति का नाम था मीर बाकी. पहला आक्रमण कर दिया अयोध्या पर. कई बार तो वहां सबसे बड़ी गढ़ी है, स्थल है, बड़ा पुण्य पावन. उस स्थल का नाम है हनुमानगढ़ी. वहां के महंतों ने, वहां के साधुओं ने पहले अपने सीने पर वो मीर बाकी का आक्रमण ले लिया. खूब लड़े वो साधु, हनुमानगढ़ी के महंत खूब लड़े, खून बहाया, सीने पर वार ले लिया, जान कुर्बान कर दी श्री राम के नाम पर. नारा लग रहा था, इतना खून बहा उस वक्त कि शरयू का पानी पानी नहीं, खून से बह रही थी शरयू. बाद में से कई सन्यासियों ने युद्ध किया, कई बैरागियों ने युद्ध पुकारा, कई नागा साधियों ने अपनी जान दे दी, कई दिगंबरों ने अपनी जान दे दी, कई वैष्णवों ने अपनी जान दे दी. और बड़े गौरव की बात है हिंदुस्तान की महिलाओं के लिए. हिंदुस्तान की एक महिला है, वो राजकुमारी थी जयपुर की. उस राजकुमारी का नाम था जयराज कुमारी. 30,000 वीरांगनाओं की फौज तैयार की और वहां के उस वक्त के उस मुगल, मुस्लिम, हिंदू कट्टर विरोधियों से टूट पड़ी थी. खूब लड़ी वो भी प्रभु के लिए, राम जन्मभूमि मुक्ति के लिए अपने आप को कुर्बान कर दिया. एक ने नहीं, 30 के 30,000 महिलाओं वीरांगनाओं ने. उस वक्त भी शरयू पानी नहीं, खून से बह रही थी. लेकिन बड़े सौभाग्य की बात है, अपने यहां कहते हैं जहां बिकता है वहां बिकता नहीं. और नीचे जाकर बोलो तो गावची गंगा गुडघेल को सांग. मराठीतलं आपल्या. लेकिन बड़े सौभाग्य की बात है, वो माती पवित्र थी, खूप पवित्र माती होती थी. परवा कीर्तन सांगत होती, एक जण म्हटला महाराज मराठीत बोला, काही कळतच नाही. मैंने क्या किया था, उस कलश यात्रा चल रही थी अभी हिंदुस्तान में, महाराष्ट्र में भी आई थी. मैंने कई राज्यों में इस पर कार्यक्रम किए, कभी मध्य प्रदेश भी गई. विदर्भ में ज्यादातर नागपुर के आगे हिंदी चलती है, तो हिंदी में बात करनी पड़ती है. अयोध्या के 2 नौजवान सगे भाई, एक का नाम था राम कोठारी और एक का नाम था शरद कोठारी. पहला आक्रमण ले लिया, सीने पर गोली ले ली,
तब हिंदुओं ने ऐसी आग उमड़ पड़ी, सब के सब ऊपर चढ़ गए, बाबरी का पहला ढांचा तोड़ दिया और नारे निकले लगे, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। दूसरा ढांचा भी गिरा दिया, ध्वस्त कर दी बाबरी। तो आरोप हुआ महाराष्ट्र के लोगों ने, ऐसे कहने लगे वहां के समाजवादी पार्टी के लोग, मैं खुल के बात कह रहा हूं, वहां की सरकार ने गोलियां चलाई थी, मुलायम सिंह की सरकार थी वहां, दोषी पाए गए। निष्ठा सांगतोय मी, त्या संबंधाने येत आहे। आरोप हुआ तो आरोप अपने सीने पर लेने वाला एक महाराष्ट्र का छावा था, शेर था, महाराष्ट्र की मिट्टी में पैदा हुआ। उस शेर का नाम था हिंदू हृदय सम्राट सरसेनापति बाला साहेब ठाकरे। यदि ये काम मेरे हिंदू भाइयों ने किया है, मेरे शिव सैनिकों ने किया है, तो अच्छी बात है। मीडिया पर बात चल रही थी, मुलाकात थी बाला साहब के सामने, और एक विद्वान महिला थी, बाला साहब से सवाल पूछ रही थी। ऐसा कहते हैं इस देश में कि बाबरी गिराने में शिव सैनिकों का हाथ है। उन्होंने बोला हाथ नहीं पैर है, हाथों से नहीं पैर से गिराई। तो यही सच्ची बात है, बड़े सौभाग्य की बात है। 550 सालों का कलंक 22 जनवरी 2024 को खत्म हुआ और हमारे आराध्य प्रभु श्री राम अयोध्या के राम मंदिर में विराजमान हुए। और नारा कितना गूंजा, कितना नारा गूंजा। यही कीर्तन चल रहा है अभी पूरे 2024 में। मैं पूरा यही बात कहने वाला हूँ, पूरे साल भर यही चलेगा। मेरे प्रभु श्री राम का लाल निशान लहराएगा, भारत की सरजमीन पर अब एक ही नारा गूंजेगा। कौन सा? जय श्री राम बोलो, जय श्री राम, 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 जय श्री राम, जय श्री राम, ताली बजा, जय श्री राम बोलो, जय श्री राम, जय श्री राम बोलो, जय श्री राम। हर घर में अब एक ही नारा गूंजेगा, भारत का बच्चा बच्चा ओ जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा ओ जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा। जय श्री राम, श्री राम, श्री राम। किती आनंद झाला हो, किती आनंद झाला। जबाबदारी वाढली बरं का आपल्यावरती। अयोध्येमध्ये श्रीराममूर्तींची प्राणप्रतिष्ठा झाली, ही 100% गोष्ट अलौकिक आहे। सगळ्या जगात सगळ्यात मोठी क्रांती। 550 वर्ष सगळ्यात जगात असं कुठलंच अभियान आंदोलन चाललं नाही जे राम जन्मभूमीच्या मुक्ती करता 550 जगातलं आश्चर्यकारक आंदोलन कधी थांबलंच नाही। राम जन्मभूमी करता, राम मूर्ती, राम मंदिर होण्याकरता। पण ऐका, अयोध्येमध्ये जरी दगडाची शिळा बनवून प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठित झाले असले तर त्याच्या पुढचा एक अर्थ आहे, जबाबदारी आमची वाढलेली आहे। अयोध्येमध्ये श्रीराममूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली, ही 100% गोष्ट सत्य आहे। त्याच्या पुढची एक वाक्य आहे, ते घरी घेऊन जाताना अयोध्येमध्ये फक्त राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा नाही झाली, भारत राष्ट्राच्या चारित्र्याची प्राणप्रतिष्ठा झाली, हे लक्षात ठेवा।
कशाची प्राण प्रतिष्ठा झाली? डॉक्टर कुठे? भारत देशाच्या चारित्र्याची प्राण प्रतिष्ठा झाली. जबाबदारी आमची वाढली. आता आम्हाला जपून वागावं लागेल, जपून बोलावं लागेल, जपून आचार विचार सांभाळावे लागतील. कारण का आमच्या बापाचं चारित्र्य जगात श्रेष्ठ आहे. आम्हालाही त्याच वाटेवरती चालायचं आहे. राम आमचा बाप आहे, राम आमचा पूर्वज है. कई ऐसे मुसलमान है, फैजाबाद, अभी तो नाम अयोध्या कर दिया, जिला डिस्ट्रिक्ट अयोध्या. पहले फैजाबाद था. उस अयोध्या के बाजू में 2-3 किलोमीटर ऐसे कई गांव है जहाँ के कुछ मुसलमान को परिवारों से सवाल किया कुछ मीडिया वालों ने, तो उन्होंने कहा अब क्या भाव है अभी इस वक्त इतने सालों बाद ये विवाद खत्म हो गया, तो आपके मन में क्या भाव है? तो बोले बहन सच्ची कहो, भाड़ में जाए दुनिया की बातें. राम कौन थे? अरे राम हमारे पूर्वज थे, ऐसे मुसलमान कहते इस देश के. अब किसी ने मेरे पर सवाल खड़ा कर दिया तो मेरे पास सबूत है. किसी ने मेरे पर उंगली उठाई तो मेरे पास सबूत है, लिंक है, वीडियो है, गांव नाम सब कुछ है. अनजान अज्ञान परिवार नहीं है, प्रोफेसर वाला परिवार है, प्राचार्य है, अंग्रेजी के प्रोफेसर है, उस परिवार के बेटे. बाप ज्यादा है, दादाजी भी है चिंता. हम किससे डरते हैं? बोले काहे का डर? हम करते हैं राम की सेवा, हम करते हैं राम की पूजा, हम मानते हैं राम को. देव न मानणाऱ्या हिंदूंना मला हा तडाखा द्यायचा आहे. विठाला अशी काही लोक झालीत बरीचशी. बघा आता तिकडे माझा कीर्तनाचा जर असा प्रवाह गेला तर माझ्या मूळ विषयाला बगल देईल, त्याच्यामुळे त्या विषयावर नंतर बोलेन मी. डिटेल्स आहेत, सगळे अभ्यास पूर्ण आहेत, बोगस तर बोलू शकत नाही. निष्ठाच सांगतोय मी. पण 2024 राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेनंतरचं कीर्तन आहे, एवढं लक्षात राहू द्या. त्याच अंगाने ऐकावं लागेल. माझ्या डोक्यातून उतारलाच नाही अजून तो भाव, उतारलाच नाही. बालिका होती, बालिका. या मुली जशा आहेत ना, मुली छान. कीर्तन कोणाचं आहे तिसऱ्या दिवशी? संस्थेतल्या मुलाचं. तुझं आहे ना? मी पाहत होतो पण ते लक्षात येत नाही ना. शुभांगीचं कीर्तन आहे. जशा बालिका होत्या तशी एक छोटीशी बालिका होती. जीवनाचे सत्य तिला कळालं आणि ती जंगलात गेली. पूर्ण कथा सांगत नाही. जंगलात गेली आणि साधू तिला भेटला. साधून आशीर्वाद दिला, प्रभू येतील, तुला दर्शन देतील, वाट पहा. म्हातारी झाली हो, म्हातारी झाली, केस पांढरे झाली, जंगलात वाट पाहत होती. याच्यावरून आपल्याकडे किती संयम आहे ते तपासा. तिने आयुष्यभर बालवयापासून म्हातारपणापर्यंत श्रीरामाची वाट बघितली. आपल्याला वेळेत काही जमतंय का? मागं पुढं झालं तर 9 वाजत आले बाई. आत्ता कसं करू बाई? याला काय दम निघा ना काही. आपला कंट्रोल कसा आहे? ती म्हातारी होईपर्यंत भांडी घाला. आपल्याला आता शूटिंग चालू आहे, नाही तर भयंकर डायलॉग झाला असता. म्हातारी झाली, येतील प्रभू येतील. आणि एक दिवस असं वाटलं ताई तिला की आता देव माझा येतोय. जब मेरे राम जी का बनी होगा, जबरी की कुटियों का बनी होगा, जब मेरे राम जी का बनी होगा, जबरी के कुटियों का बनी होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, जबरी के कुटियों का पावन होगा. आएंगे रघुराई तुम्हें आसन में बिठाऊंगी,
बोर 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 होती. चहा नव्हता, दूध नव्हतं, कॉफी नव्हतं, काय उपमा नव्हता, खिचडी नव्हती, पोहा नव्हता, इडली सांबर नव्हता, डोसा पण नव्हता, शिरा पण नव्हता. शिरा आता भरा पटापटा, वेळ भरत आली आपली. काही नव्हतं. कसा काय आला काय माहिती माझ्या तोंडाला असा सगळा. आवरा भारी करता बाबा, कसला आवाज लागता बाबाचा. मी तिकडे गेलो आता, तिकडे काल्याचं कीर्तन कुठे गेलो होतं, कोशिंबी. नाव सांगितलं तुम्हाला तिकडं. लोक कसला जाम मानता तुम्हाला. आता 1 एकर जागा दिली म्हणे मिरज गावले आश्रम करायला. अमेरिकेत चालल्यात. किती गौरव आहे हो. अमेरिकेत कीर्तन, अमेरिकेत संप्रदायाचा झेंडा. अश्विनीताई म्हात्रे अमेरिकेत कीर्तनाची परंपरा घेऊन जात आहेत. जला किती आनंदाची गोष्ट आहे. ही कोकणी भाषा आहे, तुम्हाला नाही करायची. हा ते पुढे जाऊन सांगतो, लगेच नको. सगळं सिक्रेट कसा फाडून चालेल. मी तिकडे गेलो, ते कोकणी भाषा आहे ना. आपले का बोलतात नळाल पाणी आलं, तिकडे नलाल पाणी आला का, आला मला. 7-5-3 दशकांचा मेळा, तिकडे काय बोलतात 7-5-3 दशकांचा मेला. मेला तर मरो दे तिकडे कोकणी. आपण बोलतो आंघोळ केल्यानंतर काय बोलतं, आंघोळ केली का महाराजा. मी त्या साण्याला होतो वाशिंदा स्टेशनच्या कडेला. ते आजी म्हणजे बाबा आंघोळ धुली का. आता काय केली म्हणजे धुली काय. गमत सांगतो का बोलतो मी आपल्याला. येतील, वाट पाहतील, आपला संयम तपासा. राम आएंगे तो अंगना सजाऊंगे, दीप जला के मैं दिवाली मनाऊंगी. मेरे जन्मों के सारे दुख मिट जाएंगे, मेरे जन्मों के सारे दुख मिट जाएंगे, आएंगे. यही प्रभू श्री राम. निष्ठा बघा यांची किती, शबरीची निष्ठा. सगळ्यात जास्त आनंद श्रीराम मंदिराचा कुणाला झाला असेल ज्यावेळेला प्रभू निजधामाला निघाले होते, त्यावेळेला बजरंग बली मारुतीला प्रभूच्या चरणाची, मला सोडून नका जाऊ, मला यायचंय तुमच्या बरोबर. नहीं बजरंगी तुम नहीं आ सकते, तुम चिरंजीव हो. तू नाही येऊ शकत मारुती, तू चिरंजीव आहे. 7 चिरंजीवांपैकी मारुती चिरंजीव आहे. अमर आहे, अजर आहे. तू चिरंजीव आहे, तू येऊ शकत नाही. काय कर, अयोध्येचं रक्षण कर, या हनुमान गडीवरती राहा. तेव्हापासून बजरंग बली वाट पाहतोय माझ्या प्रभूचं मंदिर कधी होईल. किती आनंद झाला असेल मारुती रायाला. किती वेळा अपमान पचवला. निष्ठा बघा. एक बार ऐसा हुआ, श्री रामचंद्र जी महाराज के भरे दरबार ने विभीषण ने ताना मारा, बजरंगी क्या तेरे मन में राम है. अपमानित हुए थे प्रभु के सामने भरे दरबार ने, लेकिन फिर भी अपने आप को संभाला, होश संभाले प्रभु के लिए. हाँ मेरे मन में भी राम है तो दिखाओ. सीना फाड़ा और बोले ले देख, जय श्री राम. श्री राम जानकी श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्री राम जानकी
मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए, ना वैभव ना यश चाहिए। राम के नाम का मुझको रस चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए। सुख मिले जय श्री राम, सुख मिले ऐसे अमृत को पीने में, सुख मिले ऐसे अमृत को पीने में। श्री राम जानक मेरे जीने में, श्री राम जानक मेरे जीने में। ताली ताली। राम रसिया हूँ मैं, राम सुमिरन करूँ, राम सुमिरन करूँ। राम रसिया हूँ मैं, राम सुमिरन करूँ, राम सुमिरन करूँ। अनमोल वो चीज है मेरे काम की नहीं। क्या भाव था प्रभु के लिए बजरंगी का? इस दुनिया की कोई भी अनमोल चीज हो मेरे सामने आ जाए तो मुझको प्यारी नहीं लगती, क्यों? उसमें मेरे श्री राम नहीं बसते। अनमोल वो चीज है मेरे काम की नहीं, दिखती अगर छवि जिसमें सिया राम की नहीं। राम रसिया हूँ मैं, राम सुमिरन करूँ, राम सुमिरन करूँ। सिया राम का सदा ही मैं चिंतन करूँ, राम का सदा मैं चिंतन करूँ। सच्चा आनंद ऐसे जीने में, सच्चा आनंद है ऐसे जीने में। श्री राम जानकी मेरे जीने, श्री राम जानकी मेरे जीने। श्री वाह। 4,71,000 हिंदू आणि साधूंनी बलिदान दिलं श्रीराम मंदिराकरता। 4,71,000 साधूंनी। बरोबर, उनका नाम लेते हैं तो इस पार्टी के है और उस पार्टी के नहीं है। बात समझ में आई? नहीं नहीं नहीं, ऐसी बात मत सोचो। ये अपनी दिमाग की दरिद्रता है, अपनी बुद्धि की ये अज्ञानता है। राम किसी पार्टी के नहीं है। कौन कहता है, कौन कहता है कि राम पार्टी के है? पार्टी ने राम को बनाया नहीं। इस देश में जो जो हिंदू है उन हिंदुओं ने राम को बनाया, मंदिर को हिंदुओं ने बनाया। मंदिर किसकी जागीर नहीं है, ये हिंदुओं की जागीर है। जो राम दीवाने हैं, जो राम दीवाने हैं, जयकारा लगाएंगे। भारत में फिर से हम, भारत में फिर से हम, भारत में फिर
से हम भगवान आएंगे, भारत में फिर से हम भगवान आएंगे, भारत में फिर से हम भगवान आएंगे, भारत में फिर से हम भगवान आएंगे। ये भगवा किसी पक्ष और पार्टी का निशान नहीं है। एक बात सुनो, बात रिकॉर्ड कर रहे हैं। ये भगवा किसी राजनीति पार्टी का झंडा नहीं है, ये भगवा है हिंदू धर्म का। तो गाएंगे जोर से सीना तान के, सिया राम 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 भगवाधारियों ने अपनी जान श्री राम के नाम पर कुर्बान कर दी, उन सभी भगवाधारियों के लिए है। जो भगवाधारी है श्री राम पुकारेंगे, जो भगवाधारी है भगवाई ओढ़ेंगे, भगवाई ओढ़ेंगे। हिंदुत्व विरोधी जो, हिंदुत्व विरोधी जो, हिंदुत्व विरोधी जो, श्री राम विरोधी जो, श्री राम विरोधी जो, संस्कार विरोधी जो, सदाचार विरोधी जो, कई रंग चढ़ाएंगे, कई रंग चढ़ाएंगे। सिया राम 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 सिया राम। तो एक बार हाथ ऊपर करो, हाथ ऊपर करो। एक बार प्रभु के लिए अपने भी दिल का भाव अयोध्या तक पहुंचाएंगे, जयकारा लगाएंगे। सियावर रामचंद्र भगवान की जय, सियावर रामचंद्र भगवान की जय, बजरंगबली हनुमान की जय, अयोध्या धाम की जय। सिया राम 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 सिया राम। एवढं फ्री का? सुरुवातीलाच बोललो, असं वाटतंय की आज घरात कीर्तन आहे. एवढं एकाच कीर्तनात कुठे नाही मी गात, पण तो भाव आहे आणि आपला मोकळा. जसं यांचा स्वभाव कसा आहे ताईसाहेबांचा, ओपन हार्ट, मोकळा मन, मोकळा भावस्पर्शी आहे. म्हणून एक आनंद, आणि ह्या सगळ्याचा आनंद इथे एवढी गोड सिस्टीम लागली. गणेश स्पीकर डोंगरगावची, गणेश भाऊ कुठे गेला काय दुसऱ्या कार्यक्रमाला, खूप गोड लागली सिस्टीम. पहिल्या दिवशी सुंदर मस्त, मागच्या वर्षीपेक्षा मजबूत आवाज आला आता, आणि वाजवायला काय रंग भरला पहिल्या दिवसाला. एवढं असं वाटतंय शेवटचा दिवस आहे काय आज. निष्ठा, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय निष्ठाच सांगतात. जसा भाव आहे तसा तुकोबराय म्हणतात, माझ्या बापजाद्यांनी पांडुरंगाच्या भक्ती करता, निष्ठे करता देऊनिया जीव वडिले राखीला भाव.
ही निष्ठा आहे. मग का हो महाराज, निष्ठा 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 म्हणून तुम्ही सांगता, काही उदाहरणं देता येतील का? इकडे लक्ष द्या सागर महाराज. कोणत्या क्वालिटीची, कोणत्या दर्जाची निष्ठा तुकाराम महाराजांनी सांगितलेली आहे. या जगामध्ये एक तोलाचा आणि मोलाचा वर्ग आहे, त्याच्यासारखा वर्ग अजून जन्माला आला नाही, पतिव्रतेचा वर्ग. तौला नाही काय, विचलित होऊ नका, लक्ष देऊन ऐका. तुम्ही विचलित झाला तर माझा करंट तुटेल. मी काय बोलतो लक्षात आलाच. एक तोलाचा आणि मोलाचा वर्ग आहे, पतिव्रतेचा वर्ग. पतिव्रतेला विचारा काय आवडतं तुला? सर्व भावी पती ध्यानी मनी, पतिव्रतेचे हृदय जैसे, पती वाचून न स्पर्शे. दुसरा किती सौंदर्यवान, सत्तावान, ऐश्वर्यवान, काही लाख असेल, पण तिच्या मनाला तिचा पतीच येतो. एकदा काय झालं, एका राजाच्या दरबारी एका प्रधानाचा विवाह ठरला. तरुण होता, 25-26 वर्षाचा. त्याचा विवाह ठरला, लग्न झालं त्याचं. लग्नानंतर 1 महिन्यानी हजेरी लागली. सगळे विधी यथासांग पार पडले आणि मग तो दरबारात हजर झाला. सगळा दरबार त्याच्याकडे बघायचा, आश्चर्यचकित. काय विशेष, काय वेगळी गोष्ट होती? विशेष गोष्ट वेगळी काय होती? विशेष गोष्ट ही होती, जसा दैनंदिन या अगोदरचा त्याचा पोशाख होता, तो पोशाख बदलला आणि रोज नवा पोशाख घालू लागला. रोज नूतन नवा. त्याच्याही पेक्षा विलक्षण बदल झाला त्याच्या डोक्यातल्या पगडीत. रोज नवी पगडी, रोज नवं नक्षीकाम, रोज त्या पगडीमध्ये नवा रंग, आकर्षक सुबक देखणी नक्षी, विणकाम, नक्षीकाम, भरतकाम, खूप आकर्षक. राजाला मोह झाला त्याची पगडी बघून. राजानं त्याला खाजगीत स्वतःच्या महलामध्ये बोलून घेतलं. हे काय घडलं? रोज नवी पगडी, रोज नवा पोशाख, आणि त्या पगडीतला रंग किती आकर्षक. माझ्या सोन्याच्या माणिक मोत्याच्या मुकुटाला फिका पडलाय. माझी इच्छा झाली की तुझ्यासारखी पगडी एक दिवस मी घालावी. माझी इच्छा पूर्ण करशील? तो म्हटला काय हरकत आहे. राजाने सामुग्री दिली, सेवकांकडे पाठवून जा बनवून आण. आता ती पगडी बनवणार तो नव्हता, ती पगडी बनवणारी त्याची बायको होती, त्याची धर्मपत्नी, त्याची अर्धांगिनी. तो तिच्याकडे ती सामोरं घेऊन गेला. तिनं पगडी बनवली. राजाची आज्ञा आहे, काय काम करायला हरकत आहे. पगडी बनवली, रंग भरला, व्यवस्थित पॅक करून दिली. राजानं पगडी पुन्हा स्वतःच्या राजमहालामध्ये त्याला बोलून ती घातली. आरशात बघितलं आणि ह्याच्या पगडी बघितलं. राजाचा चेहरा पाडला. तुझ्यात जो रंग आहे, तुझ्या पगडीमध्ये जी नक्षी आहे, नक्षीचं सोड, पण तो जो रंग आहे, तुझ्या पगडीत जो रंग आहे, बेरंग नाही करायचा. तुझ्या पगडीत जो रंग आहे, तो रंग हिच्यात नाही, दुसरी पाहिजे. परत गेला. बायकोला सांगितलं, राजाला नाही आवडली, बनवशील दुसरी. राजाची इच्छा का मोडायची. 10 वेळा बदलली, पण राजाला रंग नाही आवडला. राजाने सांगितलं, आता राजज्ञेचं उल्लंघन केलं, तुला सुळावरती देणार. सूळ लावला. आता याचा शेवटचा क्षण आहे. राजा म्हटलं, शेवटची इच्छा. तो म्हटलं, एकच इच्छा आहे, पगडी मी नाही बनवली. जिला बनवली ना तिला विचारा का नाही घेतली, अशी राजाला आवडती तशी. मला काय उगाच मारता, माझा काय बळी देता. सेवकाला पाठवलं, तिला दरबारात बोलवलं. राजाने प्रश्न सरबत्ती चालू केली, पगडी तू बनवली आहे. एक शब्द बोलत नव्हती, पण उत्तर सगळी देत होती. कशी बोलत असेल? इट्स फॅक्ट, बॉडी लँग्वेज. एकही शब्द बोलत नव्हती. पायाच्या नखापासून तर चेहरा सुद्धा ढकलेला होता, झाकलेला. सगळी बोलत होती. पगडी तू बनवलीस, काही सामग्री कमी पडली, रंग अपुरा आहे, विणकामाचं साहित्य अपुरे नाही, तरी पण पगडी तुझ्या पतीच्या पगडीसारखी झाली नाही. तिने एकच शब्द सांगितला, त्यांच्यासारखी नाही होणार. द्या सुळावरती. ती म्हटली, लावा सूळ. राजा म्हणला, मरायला तयार आहे, जीव द्यायला तयार. का? फक्त तुझ्या पतीच्या पगडीत जसा रंग तसाच. चेहरा उघडला. ऐका, अंतःकरण भरून आलं, कंठ दाटला, गळगळा, डोळ्याला अश्रूच्या धारा होऊ लागली. माझ्या पतीच्या पगडी रंग भरत असताना त्या कापडात नाही रंग भरत.
त्या डब्यातला रंग नाही येतो, माझ्या आत्म्याचा, माझ्या अंतःकरणातल्या शेवटचा जो कप्पा आहे तो कोणते. डोळे बंद करते, माझ्या पतीचा चेहरा डोळ्यासमोर आणते, असे दिसतात. माझा पती माझा देव आहे, माझा परमेश्वर आहे, माझा ईश्वर आहे, माझा प्राणसखा आहे, माझा जीवलग आहे, माझं दैवत आहे. माझ्या पतीचा स्वभाव खूप सदाचारी, सज्जन, सद्गुणी, सुसंस्कारी. वागणं, बोलणं, चालणं, समाज, शिक्षण, धर्म, सत्ता किती गोड आहे बाई. जन्मोजन्मी आज पती मिळावा हा भाव मी मन रंगवते त्यांच्या गुणाने, त्यांच्या सद्गुणाने. मग एकदा का माझा आत्मा रंगला की डोळे खोलते आणि मग प्रॅक्टिकली काम करते, कृती करते. तो रंग आहे ना त्या डब्यातला आहे, आणि हा जो रंग आहे तो माझ्या अंतःकरणातला, आत्म्याचा. आज माझ्या पतीच्या पगडीत तो रंग आहे, तो या जन्मात नाही, इथून पुढच्या 7 जन्मात नाही. पतिव्रतेचा आवडीचा विषय एकच, तिचा पतीच. पतिव्रते जैसा, पतिव्रते जैसा, पतिव्रते जैसा. तसा आम्हा नारायण तैसा परिवो कैसा परी सर्व भावे लोब्या, सर्व भावे लोब्या, सर्व भावे लोब्या. आवडे धनव इतका आवडतो, आणि मी एकटाच जर असलो तर माझा हा भाव आहे. पण आम्ही सगळे एकत्र आलो, सगळे एकत्र आले. माऊली आले, तुम्ही उशिरा आले, आज गैरहजेरी लावायची नाही. तुम्ही दोघं असले, तुम्ही आले का मग पुरं होतं बरं का, नाहीतर अपुरं राहतं काहीतरी. आठवण आलीच होती. आम्ही सगळे जर एकत्र आलो मग आमचा असा भाव शिखरावरती जातो. तोच शिखरावरचा भाव जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराणी अभंगाच्या पहिल्याच्या एक गावाने विठोबाचे नाव, एक गावाने विठोबाचे नाव, एक गावाने विठोबाचे नाम, 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 एक गावाने विठोबाचे नाम. आणि तुमच्या सत्कृता न सांगता आपोआप अशा मनानं टाळ्या वाजतायत है ना. म्हणजे तुम्ही खूप गोड गाता, सुंदर. जास्तीचा वेळ घ्यायचा नाही, या ठिकाणीच कीर्तन आटोपायचं आहे. पुढच्या वर्षी पण पहिला दिवस माझाच आहे, पुढचं चरण मी सोडवणार आहे. विठोबार Gopa
मागे जय विठोबा सगळ्यांना मनापासून धन्यवाद, शुभेच्छा खूप खूप. या वाटचालीला मीही तुमच्यासोबत असेल अशी 100% ग्वाही देतो. सगळं गुणीजन गायक वादक मन भरलं माझं. वेळ कमी भेटला आपल्याला. मला वाटतं मीच 8:30ला बोलायला सुरुवात केली. सगळ्यांना धन्यवाद. साधे धन्यवाद नाही, खूप मोठे मोठे धन्यवाद. कारण हा गावचा सप्ताह नाही आहे, हा एखाद्या मोठ्या संस्थांचा सप्ताह नाही आहे. वारकरी संप्रदायाकरता ज्या माऊलीनं आपल्या संसारावरती पाणी सोडलं, आपल्या आयुष्यातली सगळी धनसंपत्ता आपल्या मुलाच्या ताब्यात देऊन टाकली आणि फक्त वारकरी संप्रदायाच्या प्रचार प्रसारासाठी जिनं आपलं आयुष्य झोकून दिलं, अशी महाराष्ट्रातील एक वीर वारकरी संप्रदायाच्या कीर्तनकार आदरणीय अश्विनीताई म्हात्रे, मुक्ताई वारकरी शिक्षण संस्था, अशा एका मर्यादेतला हा उत्सव आहे. पण या मर्यादेमध्ये आपण सगळे सहभागी होता. खरं म्हणजे दाद देण्यासारखी गोष्ट आहे. आजच्या कीर्तनाचं सेवादान, आजचं अन्नदान ज्यांचं आहे त्यांचे मी मनापासून कौतुक करतो. प्रभू श्रीरामाच्या चरणी असं भावना करा की आपण अयोध्येमध्ये राम मंदिरात आहोत. तुमच्या सगळ्यांना सुख समृद्धी आरोग्य लाभो अशी आजच्या दात्यांकरता प्रार्थना करतो. ताईंना मनापासून धन्यवाद देतो. या सगळ्या विद्यार्थ्यांना धन्यवाद देतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगतो, आपल्या सगळ्यांच्या महत्भाग्यानं 550 वर्षानंतर अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर झाले, प्रभू विराजमान झाले. कुणी गेलं असेल, कुणी नसेल गेलं, परंतु आपल्या सगळ्यांसाठी विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज, नामदेव महाराज यांच्या परंपरेचा वारसा घेऊन आपण 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबरपर्यंत खुद्द अयोध्येमध्ये संगमनेर अकोले तालुक्याच्या वतीनं एक वारकरी अखंड हरिनाम सप्ताह करतोय. सगळ्यांना सादर निमंत्रण आहे. खूप गोड उत्सव आहे. संगमनेर अकोले तालुक्यातील कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक आम्ही सगळे सोबत आहोत. साहित्य सिस्टीम आपली सोबतच आहे. ताईंनी आताच नाव नोंदी केलेली आहे. ताई येणार आहेत. खरंच येणार आहे? सांगा. ताई येणार आहेत. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपल्याला धावपळ करायची नाही. एकाच ठिकाणी अयोध्येत 5 दिवस मुक्कामे, येताना काशीमध्ये जायचं, काशी विश्वनाथांचं दर्शन घ्यायचं आणि परत यायचं. फक्त फी संगमनेर अकोल्यातून एसटी निघाली आता सध्या, 31 तारखेला निघते. तिचा फक्त जायचा खर्च 7,500 आहे. फक्त जायचा. नाश्ता, जेवण, मुक्काम, अमुक तमुक हे वेगळं आहे. आम्ही आत्ता गेलो होतो. लांडगेताई बसल्या इथे बघा, त्या आमच्यासोबत होत्या. अयोध्येतल्या त्या ठिकाणी मंदिराच्या शिळा बनत होत्या. संगीताताईच ना ताई? त्या अयोध्येतल्या त्या पोरांनी काय सांगितलं आपल्याला, अयोध्येत सगळ्यात जास्त मोठा झेंडा कुणाचा लागणार आहे? महाराष्ट्राचा. ते कोणी सांगितलं आपल्याला? कोणी सांगितलं? मुस्लिमांनी. का? सगळ्यात मोठं बलिदान महाराष्ट्रातल्या लोकांचे. म्हणून महाराष्ट्रातून आपल्याला अकोले संगमनेर तालुक्याची परंपरा, वारकरी संप्रदायाची परंपरा अयोध्येला आणि काशीला घेऊन जायची आहे. ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज काशीला गेले होते, त्याचा वृत्तांत आहे, अभंग आहे. ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ, दोघे बोलत चालत, ऐसे बोलत चालत, दोघे आली गंगेहात. या भावनेनं आपल्याला जायचं आहे आणि आपला खर्च फक्त 8,100 रुपये. फक्त 8,000 रुपये. 8,100 आहे. सगळी सुव्यवस्था आहे. वारकरी परंपरा घ्यायची आहे. अयोध्येमध्ये दिंडी काढायची आहे, ज्ञानेश्वरीची पारायण करायचं आहे, प्रवचन, कीर्तन, हरिपाठ, काकडा या सगळ्या गोष्टी करायच्या आहे. रोज अयोध्येचा एक भाग पाहायचा. रोज शरयूचं स्नान करायचं. पावसाळा नाही, उन्हाळा नाही आणि हिवाळा नाही. ऑगस्ट एंड म्हणजे 1 सप्टेंबरला आपण अयोध्येमध्ये जाऊ, अशा पद्धतीचं आपलं नियोजन आहे. माझा मोबाईल नंबर, पत्रिका आणलेल्या आहेत. फक्त 5 मे पर्यंत तुमचं आधार कार्ड आणि 3,000 रुपये माझ्यापर्यंत आली पाहिजे. म्हणजे बाकीची व्यवस्था, अयोध्येच्या धर्मशाळेचं, काशीच्या धर्मशाळेचं भाडं, तिथलं बुकिंग, रेल्वेचं रिझर्वेशन, तिकडचे आचारी 100% इकडूनच न्यायचा प्रयत्न आहे. आचारी आपल्याला आपलंच शिदा पाहिजे अशी सगळ्यांना विनंती आहे. ताईसाहेबांच्या
चरणी मी विनम्र अभिवादन करतो, त्यांना खूप शुभेच्छा देतो. हा लहान भाऊ तुमच्यासोबत आहे याची ग्वाही देतो. रात्रंदिवस या कार्यासाठी आणि समग्र वारकरी संप्रदायाच्या प्रचार प्रसारासाठी माझे अत्यंत जिवलग मित्र हरिभक्तीपरायण संदीप महाराज लांडके हे या कार्यक्रमासोबत असतात. संपूर्ण असा युवक, असा वारकरी पुत्र, असा वारकरी रत्न आपल्या तालुक्यात आहे. खरं म्हणजे महाराष्ट्रात अग्रगणी काही मंडळी आहेत की जे रात्रंदिवस वारकऱ्यांची सेवा करतात. त्याच्यामध्ये आपल्या तालुक्याचं एक वारकरी रत्न म्हणजे संदीप महाराज लांडगे आहेत. त्यांनाही धन्यवाद देतो. आणि माझे अत्यंत आवडते डॉक्टर सुबोधजी लांडगे. माझा हा हात खांदा खोलायला लावला होता डॉक्टरनी. हा खांदा खोलायला सांगितलं, MRI करा म्हणे, खोलून टाका. नस दबली. एकदाच गेलो, फक्त एकदाच. 90% फरक पडला मला. म्हणजे जर ऑपरेशन केलं असतं तर काही वेगळ्या गोष्टी घडल्या असत्या, पण ते ऑपरेशन न करणारे डॉक्टर आहेत. उभे राहा डॉक्टर. बघा किती कमी वय आहे. टाळ्या वाजवा त्यांच्याकरता. मुंबईला 15 दिवस आणि संगमनेरला 15 दिवस. बसा खाली. मोठी सेवा आहे त्यांची. त्यांच्याकरता का मी अनुभव घेऊन पहा, पण मनाची तयारी करून जातं. लय पिळतात ते, फार मोकळंच करतात, पण फ्रेश. सगळ्या गोष्टी, सगळ्या नसा मोकळ्या होतात, रक्तप्रवाह चांगला होतो आणि विकार मनके सरळ होतात. तुम्ही म्हणा काय जाहिरात करतो का काय? तुमच्या बुद्धीची किव येते मला कधी कधी. काय बोलतात लोक, कशा अर्थाने घेतात. मला या युवकाचं कौतुक करायचं आहे. आणि आमच्या माधव सरांचा चिरंजीव, काय नाव ते? श्रीनिवास. आणि मोठ्याचं काय नाव? चंद्रशेखर. श्रीनिवास हा क्लास 1 ऑफिसर झालेला आहे. मला इतका आनंद झाला संगीताताई, मी आनंद व्यक्त करू शकत नाही शब्दामध्ये. मी स्टेटस ठेवले, माझे स्टेटस किमान 750 लोक पाहतात. मला प्रत्येकाने विचारलं कोण आहे, मी सांगितलं माझा भाचा आहे. म्हणजे आपली माणसं मोठी झाली तर त्यांचा गवगवा केला पाहिजे, त्यांची नावं घेतली पाहिजे, त्यांचा गौरव केला पाहिजे. सोलापूर लुटून कोल्हापूरला थोडंच न्यायचं आहे आपल्याला. आपली माती आहे, आपली माणसं आहे, ही माती आपली आहे. या मातीमध्ये होणारं हे पारमार्थिक काम आपलं आहे. आजान वृक्षाची छाया, आजान वृक्षाच्या आवरून फिरणारी हवा काही एका दिशेला थोडीच फिरणार आहे, सगळ्या बाजूने वर्तुळाकार फिरणार आहे. तुमचा भाव असला तर तुमच्यापर्यंत येईल, तुमच्या जीवनातला अध्यान बाजूला होईल. ते व्हावं अशी सद्भावना व्यक्त करतो. श्री हरिभक्तीपरायण महंत समाधान महाराजांना धन्यवाद देतो. बाबा तुम्ही आलात, लाख लाख धन्यवाद. खूप गोड प्रवचन करतात, कीर्तन करतात. माझ्या गावात दरवर्षी त्यांचं कीर्तन असतं, मी स्वतः असतो त्या कीर्तनात. सगळ्यांना धन्यवाद. माझ्या आळंदीच्या जीवनामध्ये योगेश लांडगे नावाचा विद्यार्थी होता, याच गावचा. त्याचेच वडील कीर्तनामध्ये आहेर एक माझा जीवलग होता तो. पण तो काही काळ राहिला आळंदीमध्ये. पखवाज वाजवायचा, पण नंतर शेतकरी पुत्र असल्यामुळे त्या कामामध्ये व्याप्त झाला. त्याची वडीलही माझे सहृदय आहेत, जीवलग आहेत. तेही उभे होते कीर्तनात. चोपदार विनेकरी, विना डाव्या खांद्यावरचा उजव्या खांद्यावर घ्या. हां, बाकी उद्यापासून ध्यानात राहू द्या. काही चुकलं असेल बुद्धीचे, वाणीचे, बोलण्याच्या ओघातात, प्रमादात झालेले दोष असतील मला क्षमा करा. जाताना ह्या पत्रिका घेऊन जा. 5 मे पर्यंत आपलं नाव नोंदवा. ज्ञानेश्वर माऊली